नमस्कार. काल जो प्रकार झाला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये त्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करते आणि हा असला प्रकार प्रथमच या कारखान्यामध्ये घडलेला आहे. तर ही हुकुमशाही आहे की लोकशाही आहे, हे मुळात हा प्रश्न आहे. जर लोकशाही असेल तर सभासदांना बोलू का दिलं जात नाही, आणि जर हुकुमशाही असेल तर मग हा वार्षिक सर्वसाधारण सभा करण्याचा घाट कशाला घातलाय? जर तुम्हाला बोलूच द्यायचं नाहीये एखाद्याला पूर्ण, आणि सभासद आपले संचालक का निवडतात की विश्वासू एखादी व्यक्ती आपले प्रश्न तिथे मांडू शकते, आणि जर त्यांना तुम्ही तिथे समोर बोलू देत नसेल, प्रत्येक सभासद तर बोलू शकत नाही पण त्यांच्या वतीने संचालक तर बोलू शकतात ना. मग त्यामुळे मला असं वाटतं की हे एकदम चुकीचं आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न हे निकम साहेब अतिशय सुंदर प्रकारे सोडवतात आणि त्यांच्यावरचा विश्वास हा त्यांना तिथपर्यंत घेऊन गेलेला आहे, सर्व सभासदांचा विश्वास. आणि या विश्वासाला कुठेतरी तडा गेल्यासारखं मला असं वाटते की ज्या समोरच्या व्यक्तींकडून की त्यांना बोलू दिले जात नाही आणि सभासदांचे प्रश्न सोडवू दिले जात नाही, ज्यांचा त्यावर विश्वास आहे. आणि हे चालणार नाही, कारण की जर प्रश्न सुटले नाही तर या संस्थेवरचा विश्वास सुद्धा उडू शकतो. आणि खरोखर कळकळीने सांगते, अशी अतिशय सच्ची व्यक्ती आहे देवदत्त निकम साहेब, आणि त्यांच्यासोबत आम्ही नेहमी आहोत आणि ह्याचा मी पूर्णपणे जाहीर निषेध करते. अतिशय वाईट अशी घटना घडलेली आहे आमच्या गावात कारखान्यामध्ये. काल जो स्टेजवरती देवदत्त निकमांना धक्काबुक्की झाली, त्यांना जाणून बुजून धक्का दिलाय की तो चुकून लागलेला आहे, याबाबत तुमचं काय म्हणणं? मॅडम, हा जाणून बुजूनच दिलेला धक्का आहे. हा त्यांना दिलेला धक्का नाहीये, तर त्यांच्यावर विश्वास टाकणाऱ्या प्रत्येक सभासदाला दिलेला धक्का आहे हा, आणि त्याची परतफेड सभासद केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही जे विश्वासू आतापर्यंत कारखान्यात अगदी विश्वासाने आपला ऊस असेल, शेतकरी लोक ज्या विश्वासाने कारखान्यावर विश्वास ठेवतात ते, तर आता ह्यापुढे ठेवतील की नाही ही शंका आहे. आणि तुम्ही बोलताना भाऊक झालात, काय प्रतिक्रिया आहेत या सगळ्या गोंधळानंतर? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? काय इथून पुढे काय वाटचाल असणार आहे तुमची? प्रतिक्रिया म्हणजे काल आम्ही तर काही तिथे हजर नव्हतो, पण जे काही व्हिडिओ आमच्या समोर आले ते जे आम्ही पाहिले त्याच्यावर खूप अतिशय वाईट वाटते. जी व्यक्ती आपल्या समाजासाठी आणि आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं कार्य करते, त्यांचा आवाज कुठेतरी दाबला गेला जातोय, ते कधीही कोणी सहन करणार नाही. आम्ही महिला देखील सहन करणार नाही, आणि हे असं परत व्हायला नको यासाठी कृपा करून असं काही वार्षिक सर्वसाधारण सभा असू दे किंवा कुठल्याही सभा असू दे, अशा प्रकारचे गैरवर्तन चांगले नाहीये की जेणेकरून अशा सभांमध्ये, वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा अदर कुठल्याही सभा असतील, तिथे जाण्यापूर्वी लोक 10 वेळा विचार करतील की असं व्हायला नकोय, किंवा झालं तर म्हणजे याला काही महत्व राहणार नाही.